बहुजन संघटक विशेष द्वारे आज मला जो विषय दिला आहे ओबीसी जनगणना महत्व आणि वास्तव, हा विषय बहुजन संघटकने मला दिलेला आहे. राहुल सरांचे मी सर्वप्रथम धन्यवाद मानते आणि तमाम प्रेक्षक वर्ग, आज श्रोता वर्ग जे सर्व आज हे लाईव्ह बघत असेल त्या सर्वांनाही सुरुवातीलाच धन्यवाद देते. आणि सुरुवातीलाच त्या तमाम ओबीसी लढ्यामध्ये लढणाऱ्या सर्व ज्या महिला आहेत त्या महिलांना सॅल्यूट करते आणि त्यांना विनंती पण करते की आपण जिंदाबाद मुर्दाबादचे नारे लावत असताना ओबीसी लढ्यातील नेतृत्व स्वीकारा. कारण आपण जर नेतृत्व स्वीकारलं तरच आपण कुठेतरी फुले शाहू आंबेडकरांचा वारसा पुढे नेऊन राहिलो आहोत. कारण या लढ्यामध्ये जास्तीत जास्त पुरुष मंडळी दिसतात आहे, ओबीसी महिला ह्या कुठेतरी मागे पडून राहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला प्रत्येक ओबीसी लढ्यातील स्त्रीला विनंती आहे की तुम्ही पुढे या. आजचा जो विषय आहे तो विषय टॉपिक मध्ये दिलेलाच आहे. आपण थोडं टेक्निकल विषयावर याच्यावर फोकस करूया की जनगणना म्हणजे काय, जनगणना कोणत्या कायद्यांनी होते, जनगणना किती वर्षांनी होते, कोणत्या विभागाद्वारे होते, जनगणनेचं महत्व काय आहे, त्यानंतर ही 2021 ची जनगणना कधी जाहीर झाली, किती दिवसाच्या आधी याचा कार्यक्रम जाहीर होतो, त्यात ओबीसीचा कॉलम म्हणजे कधी डावलल्या गेला, तो आजची परिस्थिती काय आहे, सुप्रीम कोर्टात काय सुरू आहे, सरकार काय करत आहे, किती कॉन्ट्रॅडिक्शन आहे, ह्याच्यावर जरासा फोकस करू आणि हा लढा आपण कसा लढायला पाहिजे ह्याच्यावर जरासा मंथन करूया. तर जनगणना म्हणजे काय, तर सर्वसामान्य व्यक्तीच्या फायद्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यासाठी जनगणनेद्वारे महत्वाची पायाभूत माहिती उपलब्ध होते. म्हणजे जनसंख्या किती आहे, बजेट तयार करायचं असेल, देशासाठी बजेट जर तयार करायचं असेल तर, किंवा विविध योजना राबवण्यासाठी म्हणजे विविध विभागाच्या ज्या योजना आहे, कोणाला किती फंडिंग द्यायला पाहिजे, त्याचं जे बजेट आखणी होते, त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी, म्हणजे जसं आपण ओबीसीच्या संदर्भामध्ये जेव्हा म्हणतो की ओबीसीच्या बाबतीत बऱ्याचशा म्हणजे आरक्षणाचे मुद्दे आहेत, शिष्यवृत्ती आहे, म्हणजे जसं महाज्योती आपण आपल्याला आता जसं सर्व परिचित आहे की महाज्योती, फॉरेन शिष्यवृत्तीचे विषय येतात, त्यानंतर वसतिगृहाचे विषय येतात, असे बरेचसे विषय ओबीसी साठी सुद्धा आहे. पण महत्वाचं म्हणजे जनगणना ही बजेट तयार करणे आणि त्याच्यानंतर पुढे पुढे आपण जाऊया वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये. आणि संविधानिक अधिकार ज्या विशेष तरतुदी दिलेल्या आहेत संविधानाने मागासवर्गीयांसाठी, त्या विशेष तरतुदी मुलांसाठी, बालकांसाठी, ज्या विशेष महिलांसाठी ज्या विशेष तरतुदी दिल्या आहेत त्याच्या अंमलबजावणी आणि त्याच्या बजेटरी प्लॅनिंग साठी सुद्धा जनगणना ही महत्वाची असते. आता जनगणनेच्या याच्यामध्ये परत पुढे जर आपण गेलो तर घर यादी आणि घरांची जनगणना, यापासून आपल्याला घर कशाचे बनले आहे, दगडाचे बनले आहे, विटाचे बनले आहे, भिंती कशा आहेत, मालकी हक्क कोणाचा आहे, घरी किती सदस्य राहतात, घरात किती खोल्या आहे, पाण्याची सुविधा आहे की नाही आहे, विजेची सुविधा कोणती आहे, इंधन सुविधा आहे की नाही आहे, टॉयलेटची सुविधा आहे की नाही, बाथरूम, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट म्हणजे कशा प्रकारे होतं, टीव्ही, लॅपटॉप, 4 व्हीलर आहे की 2 व्हीलर आहे, ही सर्व माहिती जनगणनेच्या याच्यामध्ये केल्या जातं. आणि जेणेकरून म्हणजे हा एक उदाहरण दाखवत देत आहे, कारण जनगणनेच्या नमुना प्रश्नावलीमध्ये सुद्धा या सर्व गोष्टीचा अंतर्भूत असतो. आपण पुढे पुढे या गोष्टी बघूया, पण जरासा एक मोघम याच्यावर मी प्रकाश टाकत आहे. आणि ह्या जेव्हा आपण घराच्या बांधकामाचा विषय करतो तेथील सोयीच्या संदर्भामध्ये जेव्हा बघतो, भौतिक सुख सुविधा ज्या जेणेकरून निवासी घरांबाबत त्यांच्या आवश्यक सुविधांची पूर्तता करायची आहे, जसं घरकुल योजना वगैरे आहेत, तर त्या योजनांच्या विकासासाठी संघ राज्य आणि राज्य सरकारच्या विविध विभागाला योजनांच्या अंमलबजावणीसाठी ही जी जनगणना आहे ही कामी येते. लोककल्याणासाठी ज्या ठोस नीती आणि कार्यक्रम आखण्यासाठी सुद्धा जनगणना महत्वाची आहे. यात मुख्य आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जनगणनेच्या घेतलेल्या माहितीच्या आधारे संसदीय, विधानसभा मतदारसंघ, पंचायत तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जागा निर्धारित केल्या जातात. म्हणजे आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो, राजकीय आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सुद्धा जनगणना ही महत्वाची आहे. पण आता जो वादंग म्हणजे राज्यामध्ये झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत, तिथे सुद्धा ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा आला होता, इम्पेरिकल डाटा जो विषय आला होता. आणि नुकतंच जे आहे
महिलांना आरक्षण संसदेमध्ये दिलेलं आहे, 33% आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे. तो ठराव संसदेमध्ये मंजूर पण झाला. पण आता 2024 चे इलेक्शन लागलेले आहे आणि अशा याच्यामध्ये महिला आरक्षण बिल पारित झालेलं आहे, स्वागत आहे. परंतु त्या महिला आरक्षण केव्हा लागू होईल? जेव्हा जनगणना होईल त्यानंतरच ते आरक्षण महिलांसाठी लागू होईल. आणि ह्या आरक्षण बिलामध्ये ओबीसी महिलांचा तिथे काही समावेश नाही आहे. त्याच्यामुळे हे महिला आरक्षण बिल पास करून 2024च्या इलेक्शन मध्ये महिलांना त्याचा उपयोग होणार नाहीये, जोपर्यंत जनगणना होणार नाहीये. त्यानंतर जनगणनेचा पुढचं जर का आपण बघितलं तर संविधानामध्ये सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता काही विशेष तरतुदी करायला राज्याला प्रतिबंध होणार नाही असं संविधान सांगतं. त्याच्यामुळे राज्य सरकार सुद्धा अशा वर्गासाठी काही योजना आखू शकतात. आणि पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणजे अनुच्छेद 16(4) पर्याप्त प्रतिनिधित्व, नियुक्ती व पदे राखीव ठेवण्याची तरतूद सुद्धा आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत. तर जनगणनेचा आपण जो महत्व बघितलं की विधानसभा म्हणजे राजकीय आरक्षणाच्या संदर्भात असेल किंवा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भातलं असेल किंवा नियोजन आखण्याच्या संदर्भातलं असेल, तर याच्यासाठी जनगणना ही महत्वाची असते. संविधानामध्ये सुद्धा ऑलरेडी आपण इथे मेन्शन केलेलंच आहे, 15(4) आणि 16(4) जे दिलेलं होतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात सुद्धा संविधानामध्ये तसे प्रावधान दिलेले आहे आणि हे सर्व जनगणनेच्या अनुसरूनच या सर्व गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे अनुच्छेद 340 मागासवर्गीय आयोगाची स्थापना ओबीसीच्या संदर्भामध्ये म्हणजे मागास प्रवर्गाच्या संदर्भामध्ये ज्याला एससी-बीसी म्हटलं जातं त्या प्रवर्गाच्या संदर्भामध्ये मागासवर्गीय आयोगाची स्थापना जो अनुच्छेद आहे तो 340 आहे. याचं काम काय आहे की मागासवर्गीयाच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी आयोगाची नेमणूक केल्या जातं. पहिला आयोग जे होतो काका कालेलकर आयोग होतो, त्याच्यानंतर मंडल आयोग आलं. मंडल आयोगाने 1931चा आकडा ओबीसींचा घेतला. 1931चा आकडा 52% ओबीसींना, 27% आरक्षण मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर इथे लागू करायची शिफारस तिथे करण्यात आली. आणि हा जो मागासवर्गीय आयोग आहे त्याची कामे म्हणजे काय आहे तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे SEBC दृष्ट्या मागास वर्गाच्या ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये जी लोक राहत आहे अशा लोकांच्या स्थितीचे म्हणजे ते कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, कोणती कामं करतात, त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचं परीक्षण करणे, अन्वेषण करणे, तपास करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी संघ राज्याला व राज्यांनी कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याच्या संदर्भामध्ये शर्तीच्या अधीन राहून शिफारशी करणे. म्हणजे ऑगस्ट 2018ला 102वी घटना दुरुस्ती झाली आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हा जो घटनात्मक दर्जा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला प्राप्त झाला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या हे जे वादंग आज राज्यामध्ये म्हणजे सुरू आहे मराठा वर्सेस ओबीसी, तर हे सर्व अधिकार हे केंद्र शासनाला आहे. 102वी घटना दुरुस्ती याच्यावर आपण एखाद्या वेळेस सविस्तर म्हणजे प्रकाश टाकूया. त्यानंतर महात्मा फुले, राजश्री शाहू महाराजांनंतर ओबीसी साठी घटनात्मक प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, हे ओबीसींना विसरून चालणार नाही. SC-ST प्रमाणे ओबीसींना सुद्धा घटनेत स्थान मिळावे यासाठी 340 अनुच्छेद घटनेत अंतर्भूत करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले. परंतु 340 अंतर्भूत करूनही ओबीसीच्या विकासासाठी आयोग स्थापनेसाठी केंद्र सरकार दुर्लक्ष करत होते. डॉक्टर आंबेडकर सरकारमध्ये कायदेमंत्री म्हणून होते. हिंदू कोड बिल पास होत नव्हते. भारताच्या परराष्ट्राच्या धोरणाविषयी सततची नाराजगी होती आणि अखेर व्यथित होऊन त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ओबीसींना ओबीसी म्हणून संविधानिक याच्यामध्ये ओबीसी म्हणून जर ओळख जर कुठे मिळाली असेल तर 1928 मध्ये तत्कालीन मुंबई सरकारने स्टार्ट या इंग्रज अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांची माहिती घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष शिफारसी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची जनसंख्या
3 वर्गवारीत किंवा गटात विभागली जावी म्हणून पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये पहिला अप्पर कास्ट, दुसरा बॅकवर्ड क्लास आणि तिसरा हा अदर बॅकवर्ड क्लास, आज शॉर्ट मध्ये आपण ज्याला ओबीसी म्हणतो. या ओबीसीची सन्मानपूर्वक नोंद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त मागासवर्गीयांचेच नेते होते असं नाही, तर ते लोकनेते होते, ते ओबीसींचे सुद्धा नेते होते, ते मानवाधिकाराला जपणारे होते, सामाजिक न्याय. फुले शाहू आंबेडकर जे आपण म्हणतो शाहू महाराजांचा वारसा चालवणारे, महात्मा ज्योतिराव फुलेंचा वारसा चालवणारे, सामाजिक न्यायाने प्रेरित होऊन काम करणारे जे महापुरुष आहेत, महामानव आहेत, त्यांचा वारसा हा वंचितांचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेण्याचं काम केलं. यानंतर आपण थोडस हिस्टॉरिकली तर आपण हा विषय म्हणजे हिस्ट्री आपण बघितली आहे. आता ही जनगणना ही कोणत्या कायद्यानुसार होते, तर जनगणना कायदा 1948 नुसार राज्यनिहाय जनते म्हणजे जनगणना कायदा हा 1948 चा, याच्यानुसार जनगणना ही होते. आणि या कायद्यानुसार राज्यनिहाय जनतेची वर्ग, जाती, उपजाती, इतर वैयक्तिक माहिती गोळा करून या घटकांची धोरण निश्चित केली जाते. म्हणजे मी आधी जे सांगितलं होतं की बजेटरी प्लॅनिंग आहे, योजना आहे, या सर्व गोष्टी या जनगणना कायद्याच्या अंतर्गत जनगणना केंद्र सरकारद्वारे केल्या जाते. आता आपल्याला मुद्दा असा आहे की जर प्लॅनिंग होतं, बजेटरी प्लॅनिंग होतं, आमच्यासाठी शिष्यवृत्त्यांचा विषय, आमच्यासाठी आरक्षणाचे विषय आहे, तर मग आमचा आकडाच माहिती नाही ओबीसीचा, तर हे प्लॅनिंग कोणत्या आधारावर होतं? म्हणजे 1931 चा आकडा 52% घेऊन आजही जर प्लॅनिंग होत असेल तर ओबीसीच्या वाट्याला काही येत नाही. ही जनगणना कोण करतं, तर ही जनगणना मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर यांच्याद्वारे ही जनगणना होते. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स द्वारे जर का जनगणना होत असेल तर आपल्या मागण्या ह्या संसदेमध्ये जाणं अपेक्षित आहे. जनगणनेच्या संदर्भामध्ये आपल्या मागण्या संसदेमधूनच उचलल्या गेल्या पाहिजे. पण मोस्टली मी एक ऑब्झर्व केलं आहे की आपल्या मागण्या या म्हणजे मी या लढ्यात जेव्हा आली आणि या लढ्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला असं निदर्शनास आलं की वारंवार आपण जनगणनेची मागणी ही कलेक्टरच्या दालनात करतो. कलेक्टर हा इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी आहे, एक्झिक्यूट करतो जनगणनेचा कार्यक्रम, पण जनगणनेमध्ये आपली मागणी, आपले कॉलम अंतर्भूत करायचं काम हे संसदेमध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मध्ये होते. म्हणजे आपले मुद्दे हे आपण जो निवडून दिलेला खासदार आहे, आपले विषय हे त्या खासदारांकडे जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे असे जे ओबीसी जनगणनेचा विषय हा खासदारांच्या मार्फतच सदनामध्ये सर्व संघटनांनी, ओबीसी लढ्यातल्या या सर्व योद्ध्यांनी पोहोचवणे गरजेचे आहे. आणि जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. म्हणजे आताची जी जनगणना 2021 ची जाहीर झालेली आहे, त्याच्या आधी 2011 ला जनगणना झाली, त्याच्यात ओबीसीची झाली असं म्हणतात, पण तिचे आकडे डिक्लेअर केलेले नाहीये. पण आता आपण ओबीसीच्या संदर्भात मी पहिले फक्त जनगणना म्हणजे काय आहे आणि जनगणना कोण घेतं, किती वर्षांनी होते, या संदर्भात फोकस म्हणजे टाकत आहे. पुढे पुढे आपण ओबीसीचा विषय पण घेऊन जाऊया. आणि भारतामध्ये पहिली जनगणना 1872 मध्ये भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये झाली होती आणि 1881 मध्ये संपूर्ण देशात एकाच वेळी झाली. तेव्हापासून अखंडपणे दर 10 वर्षांनी जनगणना ही केली जाते. आता ओबीसीचा आकडा, ओबीसी किती आहेत ह्याच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने वारंवार विचारणा केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस सुद्धा आपण एक शब्द ऐकला होता, इम्पेरिकल डाटा. तिथे सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाचं जे वादंग माजलं ते सुद्धा फक्त जनगणना ओबीसीची माहिती नसल्यामुळे हा सर्व गोळ झालेला आहे. आणि हे सर्व सुप्रीम कोर्ट माननीय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाद्वारे जेव्हा वारंवार अशी विचारणा केली गेली, त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे जनतेमधूनही, ओबीसी मधूनही ही मागणी जेव्हा ओबीसी जनगणनेच्या संदर्भात होत गेली, तेव्हा 2018 ला माजी गृहमंत्र्यांनी राजनाथ सिंगांनी 2021च्या जनगणना कार्यक्रमामध्ये ओबीसीची जनगणना करू म्हणून आश्वासन दिलं आणि परत सत्तेत आले. आता पुढे म्हणजे
अत्यंत महत्वाचं आहे, मी ते आधीच नमूद करते, की केंद्र सरकार ओबीसीची जनगणना करणार नाही आहे. आपण कितीही जरी आज मागण्या केल्या तरीही 2021च्या जनगणनेमध्ये जो पोस्टपोन झालेला कार्यक्रम आहे, हा कधी लागला होता, कोणत्या वर्षी लागला होता, याचं प्लॅनिंग किती वर्षाच्या आधी होतं ते आपण पुढे पुढे जाऊ. पण मी आज इथे नमूद करते, की आपण आज ज्या मागण्या करत आहोत, केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली जनगणना ही पोस्टपोन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही ओबीसीचा कॉलम आलेला नाही आहे आणि केंद्र सरकार ओबीसीची जनगणना करायच्या मनस्थितीत नाही आहे. केंद्र सरकारने वारंवार हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मागण्या करत असताना आपल्याला कोणतं तरी अल्टिमेटम द्यावं लागेल सरकारला, तेव्हाच ओबीसीची जनगणना होणार आहे. होणार आहे म्हणण्यापेक्षा व्हायचे चान्सेस आहे असं मी म्हणू शकेल. पण आपल्या लढ्याला थोडीशी, आपल्या लढ्याची धार ही तीव्र करावं लागेल, तेच करावं लागेल. की कशा प्रकारे मी पुढे घेते. ही जनगणना 2021च्या जनगणनेचा कार्यक्रम हा सरकारने जाहीर कधी केला होता, तर मार्च 2019ला सरकारने जाहीर केला. म्हणजे आज 2023ला ओबीसीची जनगणना झाली पाहिजे म्हणून, किंवा 2022च्या सुमारास म्हणा, जो वादंग उठून राहिला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर ओबीसी बांधव उतरून राहिले की जनगणना झाली पाहिजे, झाली पाहिजे, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. पण 2021च्या जनगणनेचा कार्यक्रम हा मार्च 2019ला केंद्र सरकारने, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, डिपार्टमेंट ऑफ सेन्ससनी जाहीर केलेला आहे. आणि हा कार्यक्रम जेव्हा जाहीर केला तेव्हा पहिल्यांदाच हे काम पेपरलेस वर्क म्हणजे इलेक्ट्रॉनिक डाटा, मोबाईल ऍपद्वारे ही जनगणना करायचं केंद्र सरकारचं ठरलेलं होतं. आणि त्यानुसार ऑगस्ट सप्टेंबर 2019ला प्री टेस्ट, ज्याला रंगीत तालीम म्हणतो, कारण इलेक्ट्रॉनिक डाटा पेपरलेस वर्क करायचं होतं, त्याच्यामुळे हे कशा प्रकारे कलेक्ट करायला पाहिजे याचं एक प्री टेस्ट सुरू झाली. ती ऑगस्ट सप्टेंबर 2019ला झाली. आणि जनगणना ही 2 टप्प्यामध्ये होणार होती. पहिला टप्पा होता हाऊस लिस्टिंग ऑपरेशन, एप्रिल ते सप्टेंबर 2020, कोणत्याही 2 महिन्यामध्ये. आणि दुसरा टप्पा होता ऍक्च्युअल पॉप्युलेशन, 9 ते 28 फेब्रुवारी 2021, कारण 31 मार्च 2021 पर्यंत जनगणना डिक्लेअर करायची होती. आता आपण हा जेव्हा कार्यक्रम जाहीर झाला 2019ला, आणि जेव्हा केव्हा हा कार्यक्रम जाहीर होतो, म्हणजे 2019ला 2021च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला, पण त्याही आधी 3 वर्ष आधी ह्याच्यावर काम सुरू होतं. ह्याचे नमुना प्रश्नावल्या कशा बनवायच्या, हा कार्यक्रम कशा प्रकारे याचं नियोजन करायचं, त्याच्यानंतर याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय काय अंतर्भूत करायचं आहे, काय नाही करायचं आहे. म्हणजे 21चा कार्यक्रम 2019ला डिक्लेअर झाला, त्याच्याही 3 वर्ष आधी याचं प्लॅनिंग सुरू झालं. म्हणजे 2021च्या जनगणनेचा कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर 5 वर्षाच्या आधीपासून सरकारी यंत्रणा याच्यावर काम करायला लागते. आणि हा जेव्हा ऑगस्टमध्ये 2019ला जेव्हा प्री टेस्ट यांची सुरू झाली केंद्राची, त्या प्री टेस्ट मध्ये त्यांनी एक प्रोफॉर्मा प्रश्नावली, नमुना प्रश्नावली म्हणजे दिली होती. तर त्या प्रश्नावलीमध्ये जेव्हा आपण बघितलं तर त्या प्रश्नावलीमध्ये आपल्याला एक लक्षात आलं की तिथे ओबीसीचा कॉलम नाही आहे. म्हणजे 13 नंबरचा नमुना प्रश्नावलीमध्ये SC1, ST2 आणि अदर्स 3, म्हणजे अदर्स 3 SC STच्या जनगणनेच्या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, त्यांची व्हायलाच पाहिजे. अदर मध्ये आपल्याला मोजतात कुठे, आपण अदर्स मध्ये मोजल्या जातो, आपण ओबीसी मध्ये मोजल्या जात नाही, आपण अदर्स मध्ये येतो. आणि त्या नमुना प्रश्नावलीमध्ये ह्या 3च गोष्टी होत्या, SC1, ST2 आणि अदर्स 3. ओबीसी कुठे, हा आपल्या समोर प्रश्न उपस्थित झाला. NCBC नुसार, म्हणजे 2019च्या तारखेमध्ये जे आपण RTI मध्ये काही इन्फॉर्मेशन काढल्या तेव्हा 2479 जाती आपल्याला RTI मध्ये मिळालेली आहे. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार 52% ओबीसींना 27% आरक्षण 1931च्या जनगणनेनुसार झालंय. वारंवार सुप्रीम कोर्टाने सुद्धा याची आकडेवारी मागितलेली आहे. आणि जर आकडाच नाही आहे तर ओबीसी साठी, म्हणजे ओबीसीचा आकडाच नाही आहे तर ओबीसी साठी धोरण कोणत्या
म्हणजे निकषावर हे लोक आखत आहे, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि ह्या संदर्भात मला माझ्या असं लक्षात आलं की बा एक भूमिका घेणं गरजेचं असतं. कारण कसं आहे की आपण मोर्चे करतो, आंदोलनं करतो, पण वेळेत ह्या सर्व गोष्टी होणं गरजेचं आहे. मी बऱ्याच ओबीसी म्हणजे नेत्यांशी संपर्क म्हणजे प्रस्थापित नेत्यांशी मी विचार करते, कारण मी मुळात महिला आणि बालकल्याण आणि मानवाधिकार क्षेत्रात काम करणारी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नॅशनल कमिशन फॉर विमेनला म्हणजे कंप्लेंट अँड इन्व्हेस्टिगेशन सेलमध्ये 7 राज्याचा भार मी म्हणजे घेतलेला होता आणि माझ्याकडे ते चार्ज होता. आणि त्याच्यामुळे क्राईम इन्व्हेस्टिगेशन आहे, पॉलिसी मेकिंग आहे, मुलांच्या क्षेत्रातलं काम आहे. तर हे कामं मी केलं होतं आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा मला अनुभव असल्यामुळे मला स्वतःला असं वाटलं की बा ही गोष्ट एक वकील म्हणून सुद्धा ती वेळेत होणं गरजेचं आहे. नोटिफिकेशन जर आलेलं आहे केंद्र सरकारचं, तर ओबीसी संघटनांनी, ओबीसीच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टीला विरोध करणं गरजेचं आहे. कारण एकदा का जनगणना सुरू झाली तर आपण काही करू शकत नाही. त्यामुळे मग ती जनगणना झाली पाहिजे. मग ही याच्यावर आपल्याला काय करता येईल, बराच म्हणजे असा प्रयत्न केला की आपण काय करू शकतो याच्यावर. तर ह्या लढ्याला कशा प्रकारे म्हणजे मी जेव्हा ऑब्झर्व करत गेली किंवा ही मागण्या ह्या नेहमी कलेक्टरच्या किंवा तहसीलदाराच्या दालनापुरत्या होत राहिलेल्या आहेत. म्हणजे मला 2019ला एक गोष्ट लक्षात आली की बा आपल्याला एक लढ्याची दिशा ठरवावं लागणार आहे आणि आंदोलनाची दिशा असल्याशिवाय हे लढे आपण जिंकू शकत नाही, हे एक वकील म्हणून मला लक्षात आलं. आणि मग ओबीसी जनगणनेचा लढा आपण कसा लढायला पाहिजे. 2021च्या जनगणनेच्या संदर्भात 2019ला नोटिफिकेशन आलं, प्री टेस्ट ऑगस्टमध्ये म्हणजे झालेली आहे. आता पुढे कशा प्रकारे. तर मग आपल्याला एक लक्षात आलं की माझेच गुरु स्मृतिशेष ऍडव्होकेट भगवान पाटील यांची एक केस होती नागपूर उच्च न्यायालयामध्ये. तर ती केस आपण रिओपन केली. त्याच्यामध्ये इंटरव्हेनर म्हणून मी अर्ज दाखल केला आणि ओबीसीचा त्याच्यामध्ये कॉलम अंतर्भूत झाला पाहिजे 2021च्या जनगणनेमध्ये, म्हणून आपण ती मागणी म्हणजे केली आणि तिला परत पटलावरती केस आणायचा प्रयत्न केला. पण हे करत असताना ही आपण सप्टेंबरमध्ये ही भूमिका घेतली. त्याच्यानंतर परत असं जाणवलं की बा इलेक्शन तर झालेली आहे. 2018ला आश्वासन दिलं ओबीसीचा कॉलम म्हणजे आम्ही अंतर्भूत करू, पण ओबीसीचा कॉलम अंतर्भूत झालेला नाहीये. मग हे विषय आपण पुढे कसे न्यायला पाहिजे. मग संसदेचं अधिवेशन डिसेंबर 2019ला जेव्हा लागलं तेव्हाच आमच्या क्षेत्रातले स्मृतिशेष, आता त्यांची नुकतीच डेथ झाली, स्मृतिशेष बाळू धानोरकर साहेब यांच्या मार्फत हा विषय सदनामध्ये मांडला आपण. आणि त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या मार्फत सुद्धा पाटी सहित म्हणजे हा जो लढा आखला आपण, तर हा लढा आपल्याला 4 स्तरावर लढावा लागेल. एक तर न्यायालयामध्ये जावं लागेल, त्याच्यानंतर संसदेमध्ये विषय पोचवावा लागेल, त्याच्यानंतर विधिमंडळामध्ये ते विषय पोचवावं लागेल. आणि एवढं सगळं करून कुठेतरी जर डिले होत असेल तर पाटीलावा अभियानामध्ये आपल्याला अल्टिमेटम देत हा लढा लढावं लागेल. पाटीलावा अभियानामध्ये 2021च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही असं काळ्या पेपरवरती लिहून घराघरावर त्या पाट्या लावायच्या. तर असा तो एक उपक्रम आपण तिथे सुरू केला. त्यानंतर हे सर्व करत असताना 2019ला म्हणजे संसदेमध्ये विषय झाला. त्यानंतर आपण 2019ला डिसेंबर 2019ला विधिमंडळाचं अधिवेशन होतं, नागपूर येथेच होतं ते विधिमंडळाचं अधिवेशन. तिथे आपण ह्या भूमिकेमध्ये राहिलो की बा ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करा आणि तो केंद्राकडे रेटून धरा, ही मागणी आपण केली. मी बऱ्याच ओबीसी नेत्यांना, ओबीसी आमदारांना आणि बऱ्याचशा तिथे आमदारांसोबत विधिमंडळामध्ये या विषयावर चर्चा केली आणि 8 जानेवारी 2020ला तो ठराव म्हणजे महाराष्ट्रामध्ये तो पारित झाला. पण तो ठराव हा पारित झालेला ठराव हा फेटाळला गेला. 2020ला तो ठराव पारित झाला जानेवारीला आणि लागलीच काही दिवसानंतर तो ठराव फेटाळला गेला. केंद्र सरकारने तो ठराव फेटाळला. तो ठराव फेटाळल्यानंतर आपल्याला काहीतरी आपण पुढे हा विषय रेटला पाहिजे, नेला पाहिजे बा. म्हणून मग आपण जंतर मंतरवर ओबीसी कायदा पाटीलावा अभियाना अंतर्गत आपले सर्व ओबीसी बांधव, ओबीसी संघटनांचे ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत त्या संघटनांचे म्हणजे नेते मंडळी
आणि त्यांचे कार्यकर्ते मिळून ओबीसी कल्याण पाटील अभियान हे पहिलं 2021च्या जनगणनेच्या संदर्भातलं आंदोलन आपण तिथे केलं आणि ते करत असतानाच 12 मार्च 2020ला ते आंदोलन आपण केलं आणि 13 मार्चला डॉक्टर अमोल कोल्हेंसोबत या विषयावरती चर्चा केली आणि त्यांनी आश्वासन पण दिलेलं होतं की पाटील सहित हा विषय मी सदनामध्ये मांडणार म्हणून. आणि 13 मार्चला त्यांनी पाटील सहित म्हणजे ओबीसी जनगणनेचा विषय हा सदनामध्ये मांडलेला आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला इकडे हायकोर्टाची जी केस होती ती केस आणि ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये ओबीसी ची जनगणना झाली पाहिजे, पण जनगणना कार्यक्रम आता एप्रिल 2020 पासून सुरू होऊन जाईल आणि समजा काही जर झालं आणि इकडे जर ओबीसी जनगणनेचा मुद्दा कुठेतरी मागे पडून गेला तर आपल्याला चान्स मिळणार नाही. म्हणून आपण ही केस इथे जुने अप्लिकंट जे होते त्यांच्या म्हणजे याच्यावरती देऊन आपण पुढे सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हा लढा पोहोचवला. आता मुद्दा असा येतो की तो ठराव फेटाळला गेला. त्याच्यानंतर कोर्टाच्या बऱ्याचशा मागण्या पण होत्या आणि केंद्र सरकार करायच्या मनस्थितीत नव्हतं. म्हणून आज मला विशेष नमूद करावं असं वाटतंय की त्या पिरियडमध्ये जर का महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी हे दावे विसरून या भूमिकेमध्ये जर आले असते तर बिहारपेक्षाही आधी ओबीसी जनगणना केंद्र करत नसेल तर राज्यांनी करावं, जातनिहाय जनगणना राज्यांनी करावं. या भूमिकेमध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य असतं. कारण केंद्राने जेव्हा तो ठराव फेटाळला तेव्हा कोरोनाच्या पिरियडमध्ये 2020लाच आपण ती मागणी केली होती की केंद्र जर ओबीसीची जनगणना करत नसेल तर ती राज्यांनी करावी. ही मागणी आपण केलेली होती. पण दुर्दैवाने हा विषय कुठेतरी पुढे नेला गेला नाही आणि तो तसाच राहिला आणि बिहारने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि बिहारने प्रोसीड केलं. बिहारला बऱ्याचशा टेक्निकल मुद्द्यांचा सामना करावा लागला, पण असं करत असताना सुद्धा बिहारने ही जातनिहाय जनगणना करून दाखवली आणि ओबीसीचे आकडे सुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती आहे 63% जवळपास ओबीसीचे आकडे आलेले आहे. आता न्यायालयामध्ये केंद्र सरकारची ही भूमिका असते की बा जनगणना हे केंद्राच्या अखत्यारीत आहे, ते राज्यांनी करू नये. असे जर उत्तर केंद्र सरकार जर देत असेल तर मग केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणना कार्यक्रमामध्ये कोरोनामुळे तर तो पोस्टपोन झालेला आहे, मान्य आहे. पण आता काय प्रॉब्लेम आहे? आता का जनगणना म्हणजे व्हायसाठी डिले होऊन राहिलेला आहे? आणि असं असताना जर या देशामध्ये ओबीसी हा बहुसंख्य आहे, त्याला आरक्षणाचं आहे, त्याला संविधानिक दृष्ट्या स्थान आहे, हे सर्व असताना सुद्धा केंद्र सरकार ओबीसीची जनगणना का करत नाहीये हा महत्वाचा मुद्दा ओबीसी बांधवांच्या पुढे उपस्थित झालेला आहे. यानंतर बरेचसे असे विषय म्हणजे केंद्रामध्ये आज जर आपण विषय घेतला किंवा ओबीसी जागर यात्रा काढलेली आहे, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे. मी पॉलिटिकली जाणार नाही पण वास्तव मांडायचा प्रयत्न करते. राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे आणि जर ओबीसीची जागर यात्रा काढत सरकारमध्ये असणारेच लोकप्रतिनिधी जर का रस्त्यावर उतरत असेल आणि ओबीसीची जनगणना डावलत असेल तुमचं केंद्र सरकार, तर ह्या गोष्टीला आपण काय म्हणायला पाहिजे? हा एक नवीन जुमला. 2024चे इलेक्शन ठेवून तर राखत नाही आहेत ना, हे ओबीसींनी जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण जर हे विषय सदनामध्ये वारंवार आज रस्त्यावर तर उतरतच आहोत आपण, रस्त्यावर उतरणं तेवढंच गरजेचं आहे. परिषदा आहे किंवा म्हणजे आपले जे नारे आहेत ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, हे सर्व मला मान्य आहे. पण केंद्र सरकार ओबीसीची जनगणना करायच्या मनस्थितीत जर नाही आहे तर आपल्याला एक अल्टिमेटम देणं गरजेचं आहे. सरकार ओबीसीची जनगणना करा, अन्यथा ओबीसीचा कॉलम नाही तर आमचा जनगणनेत सहभाग नाही, या भूमिकेमध्ये आपल्याला यावं लागेल. तेव्हा कुठे सरकारला लक्षात येईल की जनगणना कार्यक्रम जर आपण एक्झिक्यूट करायला गेलो तर ज्या लोकांचा याच्यामध्ये कॉलम नाहीये ते लोक याच्यात भाग घेणार नाही, म्हणजेच जनगणनाचा कार्यक्रम हा आपण 100% राबवू शकणार नाही. 100% जर तो जनगणनेचा कार्यक्रम राबवू शकलो नाही तर आपलं प्लॅनिंग, बजेटरी प्लॅनिंग हे कुठेतरी बिघडेल
बऱ्याच जणांची अशी भूमिका असते की बा ओबीसी मोजल्या जाणार नाही, आम्हाला त्याचे बेनिफिट मिळणार नाही, म्हणजे ओबीसीला मोजतच नाहीये पण आम्हाला अदर्स मध्ये जर झालं तर आमचं काहीतरी आम्हाला बाकीच्या योजनांचा लाभ मिळणार, आपल्याला बाकीच्या कोणत्या योजनांचा लाभ मिळतात आणि कोणत्या आकड्यांवर मिळून राहिले, तो आकडा जुनाच घेऊन राहिले आहेत ना, नवीन आकडा आलेलेच नाहीये. ओबीसीच्या आरक्षणाचे मुद्दे 27% आरक्षणच आहे आणि तेही म्हणजे तेही काही पूर्णपणे आरक्षण मिळत नाहीये, जागा भरल्या जात नाहीये. तो आकडा पूर्ण हा 1931चा आकडा धरून 52% ओबीसीला 27% आरक्षण हेच आजपर्यंत सुरू झाले म्हणजे सुरू राहिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मोर्चामध्ये मोर्चा काढणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांना माझी नम्रपणे विनंती आहे की न्यायालयीन लढा तर आपण लढूच. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या खासदारांना हे निवेदन गेलंच पाहिजे की ओबीसीचा कॉलम त्यात नाहीये, ओबीसीचा कॉलम अंतर्भूत करायसाठी तुम्ही तिथे मागणी करा. राज्य सरकारकडे आपल्या मागण्या ह्या गेल्याच पाहिजे, कारण काय आहे की बरेचसे नवीन नवीन मुद्दे आणून ओबीसीला कुठेतरी एंगेज करून ठेवतात आणि जनगणना होऊ घातलेल्या जनगणनेचा कार्यक्रमाकडे आपलं दुर्लक्ष झालं पाहिजे, जेणेकरून हे आरामशीर एक जनगणनेचा कार्यक्रम राबवून मोकळे होऊन जाते. म्हणून काहीतरी नवीन नवीन खुळखुळे आपल्या हातामध्ये देतात. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना जनगणना दर 10 वर्षांनी येणाऱ्या जनगणनेकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. त्यामुळे ही जर वेळ गेली तर 2031 उजाडेल आणि परत आपण आमची जनगणना करायच्या मागणी. त्यामुळे ह्या जनगणनेमध्येच आपलं कशा प्रकारे ओबीसीचा कॉलम अंतर्भूत करता येईल याच्यासाठी आपल्याला फोकस करावं लागेल. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात आपल्याकडून तो मुद्दा तिथे गेलाच पाहिजे. विधिमंडळ अधिवेशनात केंद्र शासन जर ओबीसीची जनगणना करत नसेल तर ती राज्य शासनाने करावी, ही वारंवार आक्रमक मागणी ही आपल्या ओबीसी संघटनांच्या मार्फत होणं गरजेचं आहे. आणि त्याही पेक्षा हे तर सर्व राहणारच आहे, पण शेवटी कोणतंच जर शस्त्र आपलं चाललं नाही तर शेवटचं शस्त्र पाठीलावा अभियान, म्हणजे आपल्या प्रत्येक मोर्चामध्ये मोठे मोठे बॅनर्स, जर आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे झालीच पाहिजे असे जेव्हा नारे लावतो तर त्याच्यात फक्त एक ओळ टाका की सरकार ओबीसीची गणना करा, अन्यथा ओबीसीचा कॉलम नाही तर आमचा जनगणनेत सहभाग नाही. ही अल्टिमेटमची भाषा, असहभागाची भाषा आज आपल्याला सरकारला सांगणं गरजेचं झालं आहे. तेव्हा कुठे सरकारवर ओबीसीचा दबाव येईल. जशी आपली संख्या दिसते, आपण आंदोलन करतो, दुसऱ्या दिवशी घरी जातो. सरकारला माहिती आहे हे आंदोलन करतात आणि घरी जातात, आपलं काही वाकडं नाही करू शकत. इलेक्शन जेव्हा येतं तेव्हा सर्व पक्षाचे आपापल्या पक्षाच्या धुरा पकडतात आणि आपापल्या पक्षाच्या लोकांचे प्रचार करायला जातात. पण सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पक्षीय कार्यकर्ते, संघटनेचे कार्यकर्ते, सामान्य ओबीसी या सर्वांनी जर का एक ठाणून धरलं की बा सरकार ओबीसीची गणना करा, ही आमची मागणी आहे, पण जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर ओबीसीचा जनगणनेमध्ये सहभाग राहणार नाही, हा अल्टिमेटम सुद्धा देणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यावर पुनश्च विचार व्हावा. मोर्चाच्या बॅनरमध्ये सुद्धा काळ्या रंगाच्या मोठ्या मोठ्या पाट्या असणं गरजेचं आहे. त्याला आपण पाटी म्हणतो, त्याला एक नाव द्यायचं होतं म्हणून आपण त्याला पाटीलावा अभियान हे नाव दिलं. हे असहभागाचं शस्त्र हे मोठ्या मोठ्या अक्षरात झळकलं पाहिजे, जेणेकरून सरकारला ही भीती कुठेतरी वाटली पाहिजे की आज ओबीसी अल्टिमेटम देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आपण जसं उपोषण करतो, उपोषण करून आपण स्वतःला हानी देतो. आत्मदहन करायची भाषा होते, ही स्वतःला हानी द्यायची भाषा होती. पण कॉलम नाही तर सहभाग नाही ही सरकारला अल्टिमेटम द्यायची भाषा आहे. त्यामुळे परत एकदा हा ओबीसी जनगणनेचा विषय आपल्या समोर मांडत असताना मला फार समाधान वाटतं की या प्लॅटफॉर्मवरून परत एकदा हा लढा कुठेतरी उजागर करता आला आणि त्या संदर्भात मी बहुजन संघटकचे आभार मानते. आणि ह्या विषयावर सविस्तर जर का कोणाला काही म्हणजे विचारणा करायची असेल, बोलायचं असेल तर माझा नंबर तुम्हाला मिळूनच जाईल. आपण याच्यावर सविस्तर परत चर्चा करूया. राहिले आरक्षणाचे विषय तर त्याच्यावर कधीतरी बहुजन संघटक आमंत्रित करीलच आणि तेव्हा आपण हे सर्व विषय घेऊया. जय ओबीसी, जय संविधान.